अग्रजाचे वशिष्ठा मानंदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो याजना उद्धरी. आज आपण चौथ्या दशकातली 9वी भक्ती आत्मनिवेदन हे पाहणार आहोत. निवेदन म्हणजे सांगणं, पण आत्मनिवेदन या शब्दाचा अर्थ आणखीन थोडासा खोलवर आहे. नुसतं सांगायचं नाही आहे, निवेदन नाही करायचं भगवंताला, तर समर्पित व्हायचं. समर्थ आपल्याला संबंध समास आपण अभ्यासतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की नुसतं त्याच्याजवळ सुखदुःखाच्या गोष्टी सांगणं एवढंच नाही, तर आता त्याला समर्पित व्हायचं आहे. 9 ज्या भक्ती आपण पाहिल्या त्यातल्या पहिल्या 8 भक्तींमध्ये आपण आणि भगवंत जरा वेगळे होतो, द्वैत होतं. सख्य झालं किंवा त्याच्या आधी दास्य झालं, या सगळ्यांमध्ये आपण पाहिलं तर तो भगवंत आणि आपण वेगळे वेगळे आहोत. आता आजची जी भक्ती आपण पाहणार आहोत त्याच्यात हा भक्त विभक्त नाहीच आहे, तो वेगळा नाहीच आहे, तो सगळा समर्पित झालेला आहे. त्यामुळे 2 पद्धतीने या नवविधा भक्तीला या 9व्या याचा अर्थ सांगतात की एक तर सुखदुःख निवेदन करणं, आता मी म्हटलं तसं, आणि दुसरा अर्थ पूर्ण समर्पित होणं. समर्थानं हा दुसरा अर्थ अभिप्रेत आहे की आपल्याला स्वतःला भगवंताला समर्पित करून टाकायचं आहे. आपला देह वेगळा नाही. जसं अर्जुन आणि भगवंत हा 18व्या अध्यायामध्ये असं झालं की आता ते दोन्ही एकच होऊन गेले आणि मग भगवंताला काळजी वाटली की याच्याकडून मला युद्ध करून यायचं आहे. हा असा जर ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी होऊन माझ्यात समर्पित झाला, युद्ध कोण करणार? म्हणून तो पुन्हा त्याला द्वैतात आणण्याचा प्रयत्न करतात. हीच गोष्ट आपण या समासात पण पाहणार आहोत की भगवंत आणि भक्ताचं हे असं ऐक्य व्हायला हवं, सर्व समर्पण व्हायला हवं अशी व्याख्या देतात. पण सगळे संत पुन्हा भगवंताला सांगतात की हे सगळं आम्हाला कळलं, पण आम्हाला वेगळंच ठेव, कारण तुझी उपासना करता यायला हवी ना, त्या उपासनेतला जो आनंद आहे तो आम्हाला मिळायला हवा ना, तर पुन्हा आम्हाला तू द्वैतातच घे, असं हे सगळे संत मंडळी सांगणार आहे. तोही विचार आपल्याला करायचा आहे. त्यामुळे समर्पित व्हायचं आणि पुन्हा द्वैतात यायचं हे सगळं आजच्या समासामध्ये आपल्याला विचारात घ्यायचं आहे. आता भक्त शिल्लकच राहत नाही असं आपण म्हटलं की तो विभक्त म्हणजे वेगळा नसतोच असं त्याला म्हटलं आहे. आपण याची दशावताराची आरती म्हणतो, त्याच्यामध्ये भगवंत वामन रूप घेऊन बळीराजाकडे आला आहे आणि 3 पावलं पृथ्वी हे मागितली, दान मागितले. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. सर्व समर्पित केले म्हणून प्रसन्न त्या होसी, असं त्या आरतीमध्ये आहे की तू काय केलंस, म्हणजे भगवंत का तुझ्यावर एवढा आज आला, तर त्या बळीनी सर्व समर्पण केलं. पहिलं पाऊल ठेवलं तर पृथ्वी गेली, दुसरं पाऊल ठेवलं तर स्वर्ग गेला, आता कुठे ठेवू? मग बळीनी सगळं समर्पणच वाकलाच आहे भगवंतापुढे आणि म्हणाला ठेव माझ्या आता डोक्यावर पाय, दुसरी काही जागा शिल्लक नाही. म्हणजे तोपर्यंत हा द्वैतात होता, भगवंत वेगळा होता आणि हा बळीराजा वेगळा होता. पण ज्या क्षणाला तो समर्पित झाला त्या क्षणाला भगवंत प्रसन्न झाले. विष्णू वामन रूप घेऊन आले होते आणि आपण दशावतारातली ही वामनाची कथा वाचतो ऐकतो. त्याच्यामध्ये जसं दिलं आहे की हे जे समर्पण आहे ते समर्पण ह्या आत्मनिवेदन भक्तीला आहे. आपण बऱ्याचदा, आता तुम्ही सगळे योग शिक्षक आहात त्यामुळे शमादी षटक असं ज्याला म्हणतात, म्हणजे 6 शमदमादी गोष्टी आहेत. या सगळ्या आत्तापर्यंतच्या 9 ज्या आपण नवविधा भक्ती पाहिली त्या सगळ्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे काय, तर श्रवण आणि कीर्तन ह्या ज्या 2 आपण पहिल्या सुरुवातीला भक्ती पाहिल्या त्याच्यामध्ये इंद्रिय ताब्यात ठेवणं म्हणजे शम, याचा अभ्यास आपल्याला करायला सांगितला. स्वाभाविक आहे, आपण कीर्तनाला कुठे गेलो की आपण जरी कितीही म्हटलं त्या कथेशी आपण अगदी हे झाले पाहिजे की गुंतून राहिलो पाहिजे. त्या कीर्तनकाराचं किंवा प्रवचनकाराचं ते विशेष असतं की त्यांनी श्रोत्यांना असं गुंतवून ठेवलं पाहिजे. आणि श्रोत्यांची पण भूमिका अशी असते की आता दुसरं काही नाही, ती रस्त्यावर एखादी मिरवणूक गेली, काय बाबा आत्ताच त्यांना हवं होतं काही यायला, आता आम्ही काहीतरी ऐकायला इथे आलेलो, असं आपण त्या कथेमध्ये गुंतून जाणं आणि आपल्या शरीराला विसरणं, असं खरं म्हणजे इंद्रिय ताब्यात ठेवता आली पाहिजेत. अशा पद्धतीनं या
श्रवण कीर्तनाचा अभ्यास करताना आपली तयारी झाली आहे इंद्रियांना ताब्यात ठेवण्याची. नंतरची जी श्रवण कीर्तनानंतरची नामस्मरणाची जी भक्ती आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की नामस्मरण का करायचं, तर दम म्हणजे शांती, आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. आता प्रत्यक्ष नामस्मरण करताना ते एक आता नित्याचा कार्यक्रम आहे म्हणून तेला माळा करणं होतं, मेरुमणीकडे आपलं लक्ष जातं का काय, तो ज्याचा त्याने विचार करायचा. पण नामस्मरणामागचा उद्देश काय आहे, तर आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे की नाम घेऊन झालं भगवंताचं की आपल्याला अगदी छान कृतकृत्य झाल्या, सगळं चला छान वाटलं आज, असं वाटलं पाहिजे. तर त्या नामस्मरणासाठी आपण काय पाहिलं तर शम असा विचार केला. पादसेवन भक्तीमध्ये आपण वैराग्याची सुरुवात केली, म्हणजे त्याला उपरम असं म्हणतात की आपण स्वतः आपलं मन पूर्णपणानं या सगळ्या दृश्य गोष्टींपासून वेगळं करायला शिकलो म्हणण्यापेक्षा त्या भक्तीमध्ये हा विषय आहे की पादसेवन भक्ती करायची म्हणजे काय करायचं, तर आपण म्हटलं की सद्गुरूशी किंवा भगवंताशी सरेंडर व्हायचं असतं. प्रत्यक्ष काही अगदी पाद्यपूजाच करायला पाहिजे असं नाही, तर भगवंताशी पूर्ण समरस होऊन जायचं आणि तिथे आपलं मन त्या भगवंताला किंवा सद्गुरूला द्यायचं. आपण वैराग्याची या दृश्य जगापासून वेगळं होण्याची सुरुवात या भक्तीपासून होते. असं शम दम उपरम झालं आणि मग तितिक्षा म्हणजे अतिशय ज्याला आपण टोकाची म्हणतो, म्हणजे इतकी सावधानता किंवा इतकी सहनशीलता ज्याला म्हणतो, टोकाची सहनशीलता हवी, त्याला तितिक्षा असं म्हणतात. आणि ती आपण अर्चन आणि वंदन ह्या दोन भक्तीमध्ये पाहिली की वंदन करायचं म्हणजे खरंच त्याला काही लागत नाहीत साधनं, 2 हस्तक 1 मस्तक एवढंच लागतं. अर्चन भक्तीमध्ये देवाचं परम हे वाढवायचं. जसं आपण पाहिलं की विठ्ठल मंदिराची सगळी जेवढी म्हणून आपल्याला भक्तांना सुखावं वाटेल अशा ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या करायच्या. आणि ह्या अशा अर्चन वंदन दास्य वंदन भक्तीतून आपण काय करायचं, तर आपण उदाहरणं पाहिली ती की कितीही मोठा माणूस असला तरी या मठ मंदिरामध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचं काम अगदी केर काढण्यापासून जो तो काम करायचं. अशा प्रकारच्या तितिक्षेचा विचार त्या 2 भक्तीमध्ये आपण केला. दास्य आणि सख्यमध्ये श्रद्धा आपली अंतःकरणातली वाढावी असा आपला प्रयत्न होता. आणि आज आपण जे आत्मनिवेदन पाहणार आहोत ते खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान प्राप्त होणार आहे, कारण आता आपण आपले वेगळे शिल्लकच राहिलो नाही. थोडं आता हे जसं आपण शमषटकादी असं पाहिलं, आणखीन सोपं करायचं म्हटलं तर आपल्याला ह्या नवविधा भक्तीतल्या सगळ्या भक्तींमधून आपण काय मिळवलं ते आपल्याला पाहता येईल. अगदी भागवतामध्ये या श्रवणम कीर्तन विष्णू याची सुरुवात झाली आणि भागवतामुळे अन्य सगळ्या ग्रंथांनी पण ते घेतलं. तर याच्यामध्ये आपल्याला भागवतात सांगताना श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम म्हटलं, त्याच्यामध्ये त्यांनी छान आपल्याला वर्णन करून दिलं की श्रवण कीर्तन म्हणजे काय, तर नुसतं ऐकणं. त्या श्रवण भक्तीच्या वेळेला आपण पाहिलं होतं की आपण 3ऱ्या प्रकारची माणसं असली पाहिजेत. ऐकलं आणि सोडून देणं नाही, किंवा ऐकलं आणि बोलणं नुसतं नाही, तर ऐकणं आणि ते चिंतन करणं, मनात ठेवणं काय आपण ऐकलं. आता मग असे काकांचा उल्लेख झाला, काका सांगायचे की इथे झालं की झालं, इथून बाहेर पडल्यावर काय, पुन्हा आपलं आमच्या सगळ्या गोष्टी सुरूच. तर असं व्हायला नको, तर त्याचं काहीतरी मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. माझी एक मैत्रीण आहे, ती मला म्हणाली की मीरा कार्यक्रम संपला ना की खरं म्हणजे बाकीच्यांना जरा शिष्टपणा वाटत असेल पण मी लगेच निघून जाते. कारण का होतं, आपल्या डोक्यात तो विषय असतो, बाकी सगळी मंडळी व्यवहारातलं बोलतात आणि मग ते नाही आपल्याला हे होत. म्हणून मी काय करते, मी म्हटलं अगं हो पण आपण माणसात राहतो ना, त्यामुळे माणसांमध्ये राहिलं की आपल्याला ही गेली नाही. हो म्हणाली होतं असं, होऊ दे काय व्हायचं ते. मी म्हणाली माझ्या डोक्यात तो विषय असतो, मी तातडीने निघून जाते. तर कधी कधी हे बरोबर आहे की श्रवण जे केलेलं आहे ते आपल्या चिंतन त्याचं व्हायला पाहिजे, आपल्या मनात ती गोष्ट राहायला पाहिजे. पण भगवंतासमोर आपण काय ऐकलं आणि ते चित्तावर आपल्या किती ठसलं हे आपण श्रवण भक्तीमध्ये पाहिलं होतं. कीर्तनामध्ये भगवंताबद्दल कोण काय बोललं, प्रवचनकार असेल कीर्तनकार असेल, ते भगवंताबद्दल काय बोलले, निरनिराळ्या संतांचे दाखले काय दिले, ते आपण त्यांचं बोलणं आपण ऐकतो. म्हणजे क्रिया ऐकण्याचीच आहे कीर्तन प्रवचनामध्ये, आपली क्रिया ऐकण्याचीच आहे श्रोत्यांची, परंतु ते कीर्तनातून मध्यस्थ आहेत. कीर्तनकार किंवा प्रवचनकार हे भगवंताचे किंवा सद्गुरूंचे किंवा संतांचे आपल्यासाठी मध्यस्थ आहेत. म्हणजे आपण मला नेहमी म्हणतात सगळी मंडळी, म्हटलं नाही तुम्ही इकडे तोंड करून बसल्यात, मी इकडे तोंड करून बसले, एवढाच फरक. आणि तुमच्या आधी विचार ग्रंथ कदाचित बघितलेत आणि त्या सगळ्यांनी काय म्हटलंय, माझं काहीच नाही आहे.
समर्थ काय म्हणाले, तुकाराम महाराज काय म्हणाले, गोंदवलेकर महाराज काय म्हणाले, हेच सगळं मी सांगणार. त्यामुळे फरक एवढाच असतो कीर्तनकार आणि प्रवचनकारामध्ये. फक्त श्रोते ऐकत असतात आणि कीर्तनकार प्रवचनकार बोलत असतात. एवढाच कीर्तन प्रवचनामधला आणि आपल्यामधला म्हणजे श्रोत्यांमधला आणि प्रवचनकारांमधला फरक आहे. पण त्या फरकांमधून आपण ही जी मंडळी आहे ही मध्यस्थ आहेत भगवंताच्या आणि आपल्यामधली, असा त्याचा विचार केला. नामस्मरणामध्ये आपण पाहिलं चिंतनाचा विषय आहे. आता आजही आपल्याला या समासात पाहायचं आहे की ह्या सगळ्या संतांनी कुठल्या विद्यापीठात जाऊन डिग्री घेतली आहे. म्हणजे याचा अर्थ ग्रंथांचा अभ्यास करून आत्मज्ञान होतं हे खोटं आहे. ग्रंथांच्या अभ्यासाने आत्मज्ञान होणार नाही आहे. आत्मज्ञान हा चिंतनाचा विषय आहे. आपण सगळे संत जर पाहिले तर सगळे संत काही अशा पद्धतीने कुठल्या विद्यापीठात जाऊन डिग्र्या घेतलेले नाही आहेत किंवा त्यांनी काही ग्रंथांचा अभ्यास केला. आपण रामरक्षा रोज म्हणतो त्या बुध कौशिक ऋषींना स्वप्नामध्ये ती रामरक्षा सांगितली गेली आणि ते जागे झाल्यावर तरी ती लिहून काढली. त्यामुळे ग्रंथांच्या अभ्यासाने नाही होणार, चिंतनाने हे होणार आहे. मग चिंतन करण्यासाठी काय, मग ती उपासना. मग उपासनेतला सोप्यात सोपा मार्ग काय, नामस्मरण. हा विचार आपण नामस्मरण भक्तीमध्ये केला. सत्पुरुषांची सेवा करण्यासाठी आपण पादसेवन भक्तीचा विचार केला. पूजा कशी करावी, मानसपूजा कशी करावी, अगदी सर्व प्रकारची सगळी पूजेसाठी लागणारी जी काही गोष्ट आहे ती सगळी कशी आपल्याला मानसपूजेमध्ये आणता येते त्याचा विचार आपण अर्चना भक्तीमध्ये केला. सहजपणानं नतमस्तक होणं, प्रणाम करणं हे वंदन भक्तीमध्ये. आणि आपल्याकडे कमीपण आपण पाहिलं होतं की माऊलीनीच आपल्याला म्हटलं की धाकुटं व्हावं. हे असं धाकुटं आपल्याला होता आलं पाहिजे. आपल्याला धाकुटं होता येत नाही. आपण सगळीकडे वरचढ असतो किंवा वरचढ व्हावं असं आपल्याला वाटतं. तिथे आपल्याला त्यांनी सांगितलं की आपल्याकडे धाकुटं पण घ्यावं. तर तशा पद्धतीनं वंदन भक्तीमध्ये आपल्याला समर्थांनी सांगितलं. दास्यभक्तीमध्ये भगवंताचं आपल्याला दास व्हायचं आहे. तेव्हा पण आपण पाहिलं की सगळ्या संतांच्या नुसत्या नावाचा विचार केला तरी सुद्धा आपल्याला कळतं की सगळे ते दास आहेत. तुलसीदास, कबीरदास, रामदास, जनाबाई नामयाची दासी, असा सगळा विचार आपण करतो. मीराबाई कृष्णाची दासी. तर हे दास्यत्व स्वतःकडे घेणं ते आपण पाहिलं. आणि सखा पण आपण परवा पाहिलं की भगवंताची जी इच्छा तीच माझी इच्छा, असं सखा भगवंताचं होणं. आता या सगळ्याचं एकत्रीकरण आपल्याला आजच्या भक्तीमध्ये काय, सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये येणार आहेत ती आपली आत्मनिवेदन भक्ती आहे. आता नवीन आपल्याला काही म्हणायचं आहे का असं नाही. तर या 8 भक्तींमध्ये आपण जे काही केलं तेच सगळं आपल्याला या 9व्या भक्तीमध्ये. आणि म्हणून त्याला आत्मसमर्पण असं म्हटलं. पूर्णपणानं जसं म्हणतात ना की आपला एखादा पाळीव प्राणी असेल, गाय आहे, कुत्रा आहे, आणि तो आपण समजा विकला. आता विकल्यानंतर त्याला त्याचा जो नवीन असणारा मालक खायला प्यायला घालतो की नाही याची काळजी आपण नाही घेत. आपलं काही कारण नाही आहे काळजी घेण्याचं, कारण आपण विकून टाकलेलं आहे. तसं आपला देह जणू काही भगवंताला विकून टाकायचा. म्हणजे या देहाची काळजी आपल्याला घेण्याचं कारण नाही, तो बघेल. याला सर्वसमर्पण म्हणायचं. सर्वसमर्पण म्हणजे काय, तर पूर्णपणानं समर्पित व्हायचं असेल तर आपला देह त्याला समर्पित करून टाकायचा. जसं मगाशी आपण वामन रूपाचा विचार केला की त्यांनी खरंच पूर्ण सरेंडर झाला तो, आणि म्हणून हे त्याला जमलं. मग आता लक्षात आपल्या असं येईल की असा विश्वास असणारी जी संत मंडळी आहेत ती खरोखर परमज्ञानी आहेत. खरोखर हे सगळं जे की लोकभक्ती आणि ज्ञान ह्याच्यामध्ये काय श्रेष्ठ म्हणून वाद घालतात. अनेक ठिकाणी भक्तिश्रेष्ठ का ज्ञानश्रेष्ठ, म्हणजे सहजपणानं आपल्याला म्हणतात की हे सगळं काय भोळा भाव आहे, याला काही अर्थ नाही आहे, उगाच आपलं काय तुम्ही घ्या नाम, काय नामात लक्ष असतं आम्हाला माहिती आहे. आता आपल्यावर टीका करणारी मंडळी काय बोलू शकतातच. त्यामुळे भक्तीवरती टीका करणारी मंडळी खूप आहे आणि त्यामुळे त्यांना ते ज्ञानश्रेष्ठ वाटतं किंवा निरनिराळ्या ग्रंथांचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं वाटतं. परंतु दोन्हीची जोड आहे. पण भक्तीची गोष्ट इतकी महत्त्वाची अशी आहे की भक्ती असली की ज्ञान आपोआप येतं. निरनिराळ्या आता आपण पाहिलं की ग्रंथांचा अभ्यास करून आत्मज्ञानाची प्राप्ती होते असं नाही आहे. पण भक्ती असेल तर भक्तीच्या मागे ज्ञान येतं. छान उदाहरण दिलं आहे, आई आणि कडेवरचं मूल किंवा गाय आणि वासरू. ते वासरू आहे की गाईच्या मागे ते जाणारच, तसं भक्तीच्या मागे ज्ञान येणारच. गाईच्या मागे जसं वासरू, तर वासराला काही वेगळं हे करावं लागत, जशी गाय जाईल तसं पुढे जाणार. कडेवरचं जे मूल आहे
त्या आई तर इतकं निर्धास्त असतं, आईबरोबर ते असणारच. असं म्हणे आपल्याला सांगतात की भक्ती ही आईसारखी आहे आणि ज्ञान हे कडेवरच्या मुलासारखं आहे, ते आपोआप येणारच आहे. आई आली की मुलाला, पूर्वी लहानपणी असायचं हळदी कुंकाला बोलावणे, आई आली की मुलं येणारच, ते आपोआपच धरलेलंच आहे, त्याला वेगळं वेगळं बोलावणं करण्याची काही आवश्यकता नाही. तसं भक्ती ही आईसारखी आहे आणि ज्ञान हे लेकरासारखं आहे. भक्ती ही गाईसारखी आहे, ज्ञान हे वासरासारखं आहे, आपोआप येणारच त्याच्या मागे. भक्ती महत्वाची. आता ज्ञान महत्वाचं आहे, पण या वादात नवविधा भक्तीचा अभ्यास करताना पडायचं आपल्याला काही कारण नाही. आत्ता आपल्याला भक्तिश्रेष्ठ हाच विचार करायचा आहे आणि सगळ्या संतांनी स्वतःच्या उदाहरणांनी आपल्याला हे पटवून दिलेलं आहे की भक्तीची फलश्रुती म्हणजे आत्मज्ञान आहे. जो भगवंताचा भक्त आहे त्याला हे आत्मज्ञान होणारच आहे. त्याला काही ग्रंथांचा वेगळ्या अभ्यासाची गरज नाही. आपोआप त्याच्या चिंतनातून मननातून जणू काही भगवंतच त्याला या सगळ्या गोष्टी देत असतो. याचा अर्थ असा नाही की ग्रंथांचा अभ्यास करू नये. ग्रंथांचा अभ्यास जरूरच करावा, कारण ती एक दिशा देणारी गोष्ट आहेच. त्यामुळे संतांच्या ग्रंथांचा अभ्यास आपल्याला करायलाच हवा. पण जसं आपण म्हणतो ना की वात्सल्य किंवा मुलांवरती प्रेम करणं याच्यासाठी एक कोर्स असतो. आईची भूमिका आली, बाळाला जन्माला घातलं, आपोआप तिला ते सगळं जमतंच की हो. कुठल्या खोलीमध्ये ते बाळ झोपलेलं असतं, ती कुठे कुठे काम करत असते घरभर. आता आपली घरं लहान आहेत, पण जुन्या घरांचा विचार केला तर रचना वेगळी असायची. तर ती कुठेतरी बिचारी विहिरीवर असायची, पाणी भरत असायची, पण ते बाळ उठल्याचं तिला आधी कळायचं. तर हा जो काही वात्सल्याचा धागा आहे, वात्सल्याची जो, हे बरोबर त्या बाईलाच कळतं. त्याच्यासाठी काही शिकवावं कोणी लागत नाही. तसं आहे की भक्ती अंतःकरणात असेल तर हे ज्ञान आपोआप सगळ्यांना मिळतंच. आणि हे जे काही आहे ह्यालाच आत्मनिवेदन भक्ती म्हणायचं आहे. नवविधा भक्तीला कोणी कोणी असं म्हणतं की ह्या पायऱ्या आहेत, हे जिने आहेत. म्हणजे श्रवणापासून सुरू केलं तर 9व्या पायरीवर हे आत्मनिवेदन येईल आणि भगवंताची आणि भक्ताची भेट होईल. परंतु समर्थ आपल्याला सांगतात की कुठल्याही एका पायरीवरून पण आपल्याला भगवंताची भेट होईल. असं नाही आहे की ह्या सगळ्या पायऱ्या चढून जायला पाहिजे. त्यामुळे ज्यांनी त्यांनी आपल्याला आवडीचं काय आहे, कोणी सखा व्हायचं, कोणी दास व्हायचं, कोणी उपासना करायची, कोणी पूजेत आनंद मानायचा असतं ना. तर या कुठल्याही प्रकाराने आपण गेलो तरी भगवंताची भेट होते. पण त्याला सर्व समर्पित भाव व्हावा, विभक्त राहायचं नाही. भगवंतानी आपण एक होऊन जायचं असं सांगतात. खरोखरच आहे. आपल्या सगळ्या म्हणतात तसं 18 जातींमध्ये संत होऊन गेले. गोरा कुंभार झाला, चोखा मेळा झाला, सेना नावे झाला, अनंत आपल्याला उदाहरणं घेता येतील. तर या सगळ्या मंडळींनी कुठे का अभ्यास केला असेल, कुठले ग्रंथ अभ्यासले असतील असं आपल्याला पण वाटतं. त्यामुळे हे सगळेजण ज्ञानी तर झाले. आणि खरोखरच आहे त्यावेळेला ग्रंथ तयार पण नव्हते. म्हणजे अगदी समर्थांच्या काळापर्यंत मुद्रणकलाच नव्हती. त्यामुळे ग्रंथ तयार होण्याचा प्रश्नच नव्हता. मग त्यांनी काय केलं असेल असं आपल्याला वाटेल की केवळ पाठांतराच्या माध्यमातूनच हे सगळं आपल्यापर्यंत आलं. आता आत्ता धुळ्याच्या वाग्देवता मंदिरामध्ये आपल्याला काही अभ्यासाला मिळतात समर्थांच्या काळातली. आणि त्यामुळे आपण म्हणतो की आता तिथपासून लेखन प्रक्रिया सुरू झाली. पण तरी देखील समर्थांच्या काळामध्ये ग्रंथ लिहूनच काढावे लागायचे, मुद्रणकला नव्हतेच. मुद्रणकला ही नंतर आलेली गोष्ट आहे. त्यामुळे असे ग्रंथ लिहून काढणं, मग कधी कधी असं वाटतं की 750 वर्षापूर्वी एवढ्या मोठ्या भगवद्गीतेच्या 18 अध्यायावर इतकी प्रचंड माऊलींनी ज्ञानेश्वरीची रचना केली. मग गेल्या 750 वर्षात एवढी सगळी प्रगती झाली, पण असा कोणी कर्तबगार झाला नाही, अन्य कोणी रचना अशी केली नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीवरची आणखीन सोप्या भाषेत रचना झाली. अगदी स्वरूपानंदांनी केली की अनंत मंडळींनी त्याच्यानंतर केली की आणखीन ते सोपं सुलभीकरण करावं अशी रचना केली. पण अशा प्रकारची रचना म्हणजे असा प्रासादिक ग्रंथ अन्य कोणा कवीने केला आहे असं घडलं नाही. म्हणजे सर्व प्रकारच्या असुविधा असताना जर एवढा ग्रंथ होतो तो हा चिंतनातून झालेला आहे. माऊली तर प्रत्येक म्हणजे असं ठिकठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये निवृत्तीदासांमुळे हे मी करतो आहे असं सांगतातच आहे. त्यामुळे ही आपल्या सद्गुरूंची आपल्यावरती कृपा आहे. सद्गुरू माझ्या वतीनं बोलतायत अशा प्रकारचा भाव माऊलींनी अनंत ठिकाणी व्यक्त केलेलाच आहे. त्यामुळे आपल्याला हे कळेल की ग्रंथांचा अभ्यास किंवा ज्ञान याचा विशेष उपयोग नाही. हां, प्रगतीसाठी उपयोग आहे, पण भक्ती श्रेष्ठ आहे असं भगवंत आपल्याला सांगतात.
आता ह्या आत्मनिवेदनामध्ये देव आणि भक्ताचा विचार आपल्याला करायचा आहे. रामकृष्ण परमहंसांनी समर्पित होण्यासाठी एक उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात, समजा एखादी मिठाची बाहुली घेतली आणि ती आपण समुद्र किती खोल आहे म्हणून समुद्राच्या पाण्यामध्ये सोडली, तर ती काय आपल्याला सांगणार आहे का समुद्राची खोली? ती त्या पाण्यामध्ये विरघळून जाणार आहे. तसं भक्तांनी भगवंतामध्ये विरघळून जायचं. भगवंत किती खोल आहे हे बघायला जायचं कारण नाही आहे, त्याच्यामध्ये विरघळून जायचं. तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहाया गेलो देव चेहुनी ठेलो. ती बाहुली गेली समुद्रात, ती समुद्रमयच झाली. तसं मी भगवंत बघायला गेलो आणि मी भगवंतमय होऊन झालो. समर्थ म्हणतात, राम आणि दास दोघे पहुडले रामी. आणि मग घडलं काय? हेही बोलावया नसे तुझ्या कोणी. हे सांगणार कोण? ते एकरूप झालेले आहेत, तर तिसरं कोणी सांगणारच नाही, दुजा भावच नाही. अशा पद्धतीनं असं ऐक्य किंवा असं समर्पण जिथे होतं त्याचा विचार आपल्याला या आत्मनिवेदन भक्तीमध्ये समर्थ करायला सांगतात. आता मी मगाशी म्हटलं की अगदी सख्य भक्तीपर्यंत द्वैत होतं. भगवंत वेगळा होता आणि आपण वेगळे होतो. आणि तोपर्यंत काय होतं? तोपर्यंत मनात विकार येतात, कारण दोन वेगळे असतो ना, द्वैत असतं ना. त्यामुळे भगवंतावरती कितीही निष्ठा आहे, कितीही श्रद्धा आहे, तरीसुद्धा अर्जुन भगवंताला म्हणतो की बाबा रे, तू म्हणतोयस पण हे असं मला विपरीत करणं काय करायला सांगतोस? माझे स्वकीय सगळे समोर आहेत, माझे नातेवाईक आहेत आणि तुम्हाला युद्ध करायला सांगतोस? असा विकार, असा विचार अर्जुनाच्या मनात आलाच की. म्हणजे तोपर्यंत सखा असेपर्यंत सुद्धा हे द्वैत आहे. त्यामुळे मनामध्ये विकार येऊ शकतात. अगदी आपली निष्ठा सद्गुरूंवर आहे, पण कोणीतरी आपल्या सद्गुरूंबद्दल काहीतरी म्हटलं की मग आपल्या मनामध्ये विकार येतो की काय हे असं का बोलतात ही लोक. आणि असा अनुभव येतो जेव्हा देहामध्ये असणारे सद्गुरू आपले असतात ना, त्यावेळेला ही चर्चा खूप होते. हल्ली तर काय सद्गुरू होणं हे फारच मोठं सहज कर्म आहे असं होतं की पाट्या लावून आपल्याला मिळते त्यांच्याकडून अनुग्रह असं होतं. आणि मग त्याच्याबद्दलची चर्चा होते. मग त्याच्याबद्दल मनात विकार निर्माण होतात की खरंच असं असेल का? या हिनी तर अनुग्रह घेतला आहे, पण अनुग्रहामध्ये सांगितलं आहे तसंही करते का? मग त्या सद्गुरूंना त्याचा त्रास होईल. किती विकार आपल्या मनात येतात, न भूतो न भविष्यती. तर असे विकार द्वैत असेपर्यंत मनात येतात. आता आपण अशा भूमिकेत आहोत की आता आपल्याला मनामध्ये विकार, आता एकच झालो ना, एकरूप होऊन गेलो, त्या मनामध्ये विकार येते. पण असं असलं तरी मगाशी म्हटलं तसं संत मात्र हे ऐक्य सांभाळून अगदी समर्पित होऊन सुद्धा पुन्हा विनंती करतात भगवंताला की बाबा आता कळलं मला, तू आणि मी एक झालो आहे, पण तरी आता मला तुझ्या पूजेतला आनंद मिळावा म्हणून पुन्हा आपला द्वैत आहे. तू देव मी भक्त असे करी, कारण त्यात एक वेगळा आनंद आहे. त्यामुळे जरी असं झालं असलं तरी पुन्हा आपलं तू देव आणि मी भक्त असं कर, असं ते आपल्याला सांगतात. आता याच्यासाठी आपल्याला निरनिराळ्या संतांचा विचार करूनच पुढे जायला हवं. आपण नेहमी गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण घेतो की माळ घ्यायची आणि माळ सोडायची. तो विचार इथे नेमका ह्याचसाठी आहे की आपल्याला निर्गुण निराकार भगवंत कळला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे, परंतु निर्गुण निराकार भगवंत कळण्यासाठी आपल्याला सगुणाची गरज लागते. अगदी बरोबर आहे की अखंड श्वासागणिक नाम व्हायला हवं, हे बरोबर आहे. ते होण्यासाठी आपल्याला नाम घ्यायलाच हवं. मग सुरुवातीला एक माळ जमेल तेव्हा असं करता करताच ती होणार आहे प्रगती. त्यामुळे सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे बरं का. सगुणाचे आधार घ्यायचा आहे, सगुणाचा आधार. आपल्याला मूर्तीमधला देव हवा आहे, पूजेमधला आनंद हवा आहे, मंदिरात जावंसं वाटतं आहे, आपल्या सगळ्या ज्या कुलधर्म कुलाचार ते करावेसे वाटत आहेत. अगदी वार्षिक कार्यक्रम जे आपले आहेत, गणपती आणणं वगैरे, ते सगळं आपण करतो आहे कारण सगुणाचे नि आधार आहे. निर्गुण पाविजे निर्धार आहे, निर्गुण निराकार भगवंताकडे जायचं आहे, अगदी बरोबर आहे. पण सार काय, आसार काय, योग्य काय, अयोग्य काय हे कळणं, हे कसं कळेल? संत संगे. संत सान्निध्यात राहिलं की हे आपल्याला कळेल आणि त्यातलं बरोबर सार काय घ्यावं, जे असार आहे ते कसं टाकून द्यावं हे आपल्याला कळेल. आणि सगुणाच्याच आधाराने निर्गुण निराकार भगवंत आपल्याला कळेल असं होईल. तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये 3 शब्द वापरतात. आता आपण 4था दशक पूर्ण करणार आहोत.
हळूहळू आपल्याला तत्त्वज्ञानाकडे जायचंच आहे. त्यामुळे आज आपण शब्द ऐकून ठेवूया, त्याचा विचार आपल्याला पुढे संबंध 20 दशक पुढे होईपर्यंत अनेक ठिकाणी करायचा आहे. तत्त्वझाडा असा शब्द आहे. आता तत्त्वझाडा म्हणजे काय? आपल्या शरीराचा विचार केला तर 82 तत्व आहेत. आज सांगत नाही, 82 तत्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. परंतु ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, आपले पंचप्राण, त्या त्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांचे विषय, अशा सगळ्याचा विचार केला तर ही सगळी जी आहे ह्या सगळ्या तत्वांचा झाडा करायचा आहे. आपण पाहिलं की आता आपल्याला ज्या आत्मनिवेदन, आत्मसमर्पण पाहायचं आहे, त्याच्यामध्ये देह त्याला देऊन टाकायचं आहे. मग या देहाच्या संदर्भातली जी सगळी तत्व आहे त्या तत्वांचा झाडा करायचा. जसं झाडणं, केर काढणं. केर काढणं म्हणजे मागे सगळं स्वच्छ, केर काढून टाकायचा. तशी ही सगळी 82 तत्व झाडून टाकायची. मग काय उरेल? खरं काहीच नाही. केर काढला म्हणजे मागे काहीच उरणार नाही आहे. त्या 82 तत्व गेली, झाडून टाकली की काहीच न उरणं हेच ज्ञान. त्याला तत्वझाडा म्हणायचं. 82च्या 82 तत्व आपण झाडून टाकायचे, काढून टाकायचे, देह समर्पित करायचा ना. देह हा 82 तत्वांनी तयार झालेला आहे, हे सगळे काढून टाकायचे, म्हणजे देह उरवायचाच नाही. याला तत्वझाडा असं म्हणतात. दुसरा एक तत्वज्ञानामध्ये शब्द वापरतात, तत्वांचा निवाडा. निरनिराळ्या पद्धतीने विचार केला आहे. आधी सांगितलं तत्वझाडा, आता म्हणतात तत्वांचा निवाडा. निवाडा करायचा म्हणजे काय? जसं झाडा म्हणजे केर काढायचा, आपण उदाहरण घेतलं, तसं तत्वांचा निवाडा म्हणजे समजा धान्य आहे. आता हल्ली आपल्याला धान्य निवडावं लागत नाही, परंतु पूर्वीच्या बायकाला धान्य निवडावं लागायचं. तर त्याच्यातले दगड, भातकण काढून टाकणं. तसं आपल्या या देहाच्या संदर्भातली सगळी 82 तत्व काढून टाकायची. रचना तीच, फक्त शब्द वेगळे. तत्वझाडा म्हणा किंवा तत्वनिवाडा म्हणा. आता तत्व निवडायचं म्हणजे जे चांगलं आहे ते ठेवायचं आहे. धान्य चांगलं आहे तर ठेवायचं आहे, त्यातल्या नको असणाऱ्या गोष्टी टाकून द्यायच्या आहेत. या देहाच्या संदर्भात नको असणाऱ्या गोष्टी टाकून द्यायच्या. आता देहच नाशिवंत आहे, त्यामुळे ठेवायचं काय? तर सगळंच टाकून द्यायचं खरं म्हणजे. पण शब्द वापरला आहे तत्वनिवाडा. मग त्यातलं जे चांगलं आहे ते काढायचं. मग चांगलं काय? देव आणि भक्त एक झाला की दैवच राहिला. देह टाकून दिला की दैवच राहणार आहे. त्यामुळे तत्वनिवाडा शब्द वापरला तरी पण अर्थ तोच की भक्त आणि भगवंत एक होऊन गेले. याचा अर्थ देह आपला समर्पित केला आहे. आपल्या देहाचा विचार करायचा. देह विकला आहे. मग अशा आपण पाहिलं ना की गाय आणि कुत्रा सगळं आपलं पाळीव प्राणी, खूप पाळीव प्राण्यावर आपलं प्रेम आहे, पण विकल्यानंतर आपण नाही विचार करणार त्याचा मालक तो आहे, तो त्याला घालेल खायला. आता आपण नाही त्याचा विचार करायचा. तसं आपला देह त्याला विकून टाकायचा, तो बघेल आपल्या देहाची काळजी, तो घेईल. तिसरा शब्द वापरतात तत्वांचा निरास. म्हणजे ह्या तत्वांचा विनाशीपणा लक्षात घ्यायचा की ही तत्व कायमची नाहीत. हा देह कायमचा नाही. हा काही काळपर्यंत, जी काही आपली 70, 75, 80 जी काही वर्ष आहेत तेवढ्या पुरता आपल्याला मिळालेला आहे, हा टाकायचा आहे. त्यामुळे तिसरा शब्द आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तत्वांचा निरास. अर्थ तोच, तत्वझाडा म्हणा, तत्वांचा निवाडा म्हणा, नाही तर तत्वांचा निरास म्हणा. की ह्या ज्या सगळ्या नश्वर अशा गोष्टी आहेत त्या टाकून द्यायच्या. मग उरेल काय? ईश्वर. दुसरं काही उरणारच नाही आहे, भगवंतच उरणार आहे. तो निर्गुण निराकार भगवंत जो आहे त्याला ओळखणं. आता आपल्या कितीही जरी आपण म्हणते स्वतःला असं होतं की आपलं देह, मन, बुद्धी किंवा ही ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही जी सगळी आहेत ना, ही सगळ्या तत्वांना आपण इतके चिकटलेले आहोत की आपल्याला देह विकायचा आहे वगैरे सगळं बोलायला ठीक आहे, पण या देहाशी आपण जोडले गेलेले आहोत. गुडघा गुडघ्याचं बघेल असं म्हणायला सोपं आहे, पण तो गुडघा माझा आहे ना, तो देह माझा आहे ना, आणि त्यामुळे मी अडकते. हे जे ममत्व आहे, या ममत्वामुळे आपल्याला ह्या देहाला सोडवत नाही आहे. म्हणून सारखं सारखं आपल्याला समर्पण करा, समर्पण करा असं सांगतात सगळे संत. कारण संतांना पण माहिती आहे की हे इतकं सहज नाही आहे, कारण ह्या देहाशी आपण फार जोडलेले गेले आहोत. त्याला सोडणं आपल्याला शक्य नाही आहे. आता हे जे की खरं म्हणजे हे सगळं जड आहे, कळत आहे सगळं की हा देह जड आहे, हा देह नाशिवंत आहे, हा कायम टिकणारा नाही आहे. आता गमतीनं मी नेहमी म्हणते की आपल्याला जरा एखादीशी वेळ असला की आपण जुनं कपाट उघडतो आणि जुने जुने फोटो काढतो आणि मग आपणच आपलं बघावं. 10 वर्षाची मी, 20 वर्षाची मी, 30 वर्षाची, 70पर्यंत, आणि मग आपल्याला कळतं कोण होतीस तू,
काय चालीच. त्यामुळे हे जे काही असं चित्र आपल्याला कळतं आपल्याला की हा नाशिवंत आहे, कसा होतो आपण, आता कशा झालो, हे सगळं आपण स्वीकारलं आहे, नाही अशातला भाग नाही. पण तरी आपण देहाच्या प्रेमात आहोत. त्या देहाला सोडायचं म्हटलं तर नाही शक्य. त्या देहाला जरा काही कमी झालं की त्या कमतरतेमध्ये आपण इतके दुःखी होतो, इतके कष्टी होतो, इतके अडकतो की आपल्याला नाही सहन होत. म्हणून आपल्याला सारखं सारखं यातलं कोणतं तत्त्व खरं आहे ते सांगावं लागतं आहे. मग आपल्या लक्षात येतं की या देहाला चालवणारं जे आत्मतत्व आतमध्ये आहे तेच फक्त खरं आहे. तो जो ईश्वर आतमध्ये बसलाय, दिसत तर नाही आहे पण आहे तर खरं. तो असल्याशिवाय काही हा देह चालत नाही आहे. त्या आत्मतत्वाला ओळखणं याच्या करता हा सगळा एवढा मोठा प्रपंच आहे असं आपल्या लक्षात येईल. कळताय देह जड आहे, त्याला आपल्याला ते हलवायचं आहे आणि तो हलवणारा चैतन्य ज्याला म्हणतो तो आतमध्ये बसलाय. तो दिसत नाही आहे पण त्याचं कार्य कळत आहे, त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे एखाद्या दिवशी आपल्याला अनुभव येतो की खरंच आपल्याला इतका कधी कधी आळस आलेला असतो आणि मग आपणच आपण मेरा ताई उठा, आणि मग लगेच आपलं आतलं जे चैतन्य आहे ते आपल्याला जागं करता, उठा काय चाललंय, असं बसून कसं चालेल, असं आपल्याला मग ते जे चैतन्य आहे ते आतनं आज्ञा यावी लागते. आता हा आतला कोण आहे, दिसत तर नाही आहे पण तो आतला असल्याशिवाय मी हलत नाही आहे. याचा अर्थ या जड देहाला हलवणारा आत असणारा जो आहे त्याला आता आपल्याला ओळखायचा आहे, सर्व समर्पित करायचं आहे. तेव्हा आपण पाहिलं की त्यांनी देहाला भगवंताला विकायला सांगितलं आहे, पण तो आत बसलेला आहे ना, त्याला ओळखायचं, त्याला लक्षात घ्यायचं, म्हणजे मग हे काम होईल. आता असं आहे की हे जे चैतन्य किंवा आत्मा ज्याला म्हणतोय ते आत्मतत्व हेच माझं खरं स्वरूप आहे. हा दुसरा पुढला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. तो आतमध्ये आहे, ते चैतन्य आहे, म्हणून हा जडदेह हलतोय. ही झाली पहिली पायरी. आता आणखीन थोडा पुढला विचार आपल्याला करायचा आहे की ते जे आत्मतत्व आहे ते म्हणजेच मी आहे, तेच माझं खरं स्वरूप आहे. भगवंतांनी 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाला सांगितलं की अरे हे काही मी पहिल्यांदा तुला सांगत नाही आहे, हे मी पूर्वी सूर्याला सांगितलं, सूर्याने विवस्वानाला सांगितलं. आणि मग अर्जुन म्हणतो असं कसं होईल, तू तर माझ्यासमोर आत्ता आहेस, असं काय जुनं जुनं सांग. अरे हो, कारण मला सगळे आधीचे जन्म माहिती आहेत, माझंही माहिती आहे, तुझंही माहिती आहे, आपलंही तसंच आहे. आपले आधीचे जन्म आपल्याला माहिती नाही आहे, पण तेच आत्मतत्व, तेच स्वरूप जे कायमस्वरूपी आहे ते वेगळे वेगळे मुखवटे घेऊन यापूर्वी अनेकदा येऊन गेलं आहे. आत्ता या रूपाने आला आहे, याच्या आधी काही वेगळ्या रूपाने येऊन गेला आहे, किती वेळा येऊन गेला माहिती नाही. आता आपला प्रयत्न असा आहे की स्वस्वरूप कळलं, संतांसारखं आत्मज्ञान कळावं आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून आता सुटावं, आता पुन्हा येणे. तुकाराम महाराज म्हणतात किती वेळा यावे, किती वेळा जावे, किती वेळा व्हावे फजित. काय चाललं आहे अजूनही नाही का कळत आपल्याला की स्वरूप माझं कोणतं आहे, का बरं असं पुन्हा पुन्हा माझी फजिती होते, असा प्रश्न विचारतात. त्यामुळे शरीराला महत्त्व आहे नाही असं नाही, पण ते इतपतच महत्त्व आहे, ते नाश पावणार आहे. आणि त्याच्या आतमध्ये असणारं जे आपलं खरं स्वरूप आहे त्याला आपल्याला ओळखलं पाहिजे, ते म्हणजे आपण आहोत. त्यामुळे आता आपल्या लक्षात येईल कोणी आपल्याला काही बोललं, आपल्याला नाहीच लागलं, हे आपल्या देहासंबंधी होतं. कोणी आपल्याला काहीही आपल्यावरती टीका केली आणि आपल्याला डायरेक्ट तोंडावर नाहीच कोणी म्हणत, कोणीतरी आपल्याला सांगतो ती असं असं तुझ्याबद्दल म्हणत होती. पण माझ्याबद्दल म्हणजे ह्या देहाबद्दल, या नावाबद्दल, या रूपाबद्दल ते जड आहे असं आपल्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे की बाहेर असे स्वरूप हे माझं खरं रूप आहे, त्याच्याबद्दल तर ते ईश्वर रूपच आहे, त्याच्याबद्दल कोण काय बोलणार, कारण तिच्यामध्ये असणारं रूप माझ्याबद्दल असं रूप एकच आहे, मग कोण कोणाला बोलावं. अशा पद्धतीने आपण विचार करायला गेलं की आपल्याला लक्षात येईल की अरे सगळेच आपले मित्र, कोणी शत्रू नाहीच आपल्याला. पण शत्रू कोण होतो, आपल्यावर टीका करणारा शत्रू होतो. आपल्यावरती म्हणजे कोणावर टीका, तर आपल्या देहावर. आपल्या देहावर टीका केली सोडून द्यायचे, कारण तो जडच आहे, आज आहे उद्याचं माहिती नाही. अशा पद्धतीने विचार करण्याची आपली प्रवृत्ती होते. संत आपल्याला अशा पद्धती सांगतात. आता असं जरी असलं तरी देहाची हेळसांड करायची नाहीच आहे. हा समर्थाने तर नरदेह स्तवन केलं आहे, नरदेहाची स्तुती केली आहे की ते आहे म्हणून हे सगळं कळतंय. कुत्र्याला, मांजराला, गाईला कळतंय का, आता गाईला त्यातल्या त्यात कळतंय, आपण म्हणूया. फार छान कालचे आहे का व्हॉट्सॲपवरती खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात. आणि मला वाटतं अहिल्याबाईची गोष्ट आली आहे, त्या अहिल्याबाईच्या मुलाने म्हणजे मालोजीरावांनी
घोड्यावरून चालला होता आणि गाय आणि वासरू रस्ता ओलांडून चालले होते आणि त्या घोड्यावरून धक्का त्या वासराला लागला. वासरू जागच्या जागी मेलं आणि ती गाय त्याच्या भोवती थांबली आहे वगैरे असं सगळं झालं. मालोजीरावाची ही वार्ता अहिल्याबाईपर्यंत कळली. अहिल्याबाईंनी मालोजीच्या बायकोला बोलावलं आणि विचारलं की एखाद्या आईच्या बाळाला मारलं कोणी तर त्याला शिक्षा काय करावी. ती म्हणाली त्याला देहदंड द्यावा. मालोजीची बायको म्हणाली त्याला देहदंड द्यावा आणि अहिल्याबाई म्हणाल्या मालोजीला देहदंड द्या. आणि मालोजीला त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी वासरू मारलं गेलं त्याच्या हातून त्या ठिकाणी आणलं गेलं आणि तिथे त्याला देहदंडाची शिक्षा दिली. पुढलं महत्त्वाचं आहे, ती गाय सारखी आड येत होती आणि त्या लोकांनी सांगितलं की गाय आड येते. तर गाईजवळ एवढं वात्सल्य आहे, इतकं प्रेम की आता माझं झालं ते झालं. म्हणजे जसं आपण नेहमी द्रौपदीची गोष्ट सांगतो, द्रौपदीच्या मुलांना अश्वत्थाम्याने मारलं, पांडवांनी अश्वत्थाम्याला धरून आणलं, तू सांगशील तशी शिक्षा करू म्हणाले, तेव्हा द्रौपदीने सोडून द्यायला. कारण कृपीला म्हणजे अश्वत्थाम्याच्या आईला माझ्यासारखं दुःख नको व्हायला. मला झालं माझी मुलं काही जिवंत होणार नाही आहेत ह्याला मारून. ही जी भूमिका आहे ती गाईचे विषय थोडा वेगळा गेला, पण मला ते कालचं आठवलं की गाईजवळ वात्सल्य आहे म्हणून गाईला आपण देव मानतो. मुद्दा असा होता की माणसाला फक्त आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेता येते, अन्य जीवांना हे करता येत नाही. आणि म्हणून आपल्याला देहाची काळजी घ्यायला हवी. देह नीटच राहायला हवा. देहाची हेळसांड जराही करून चालणार नाही. औषध योजना वेळशाळी केलीच पाहिजे, नाही तर देह विकलाय, देह भगवंत बघून घेईल असं नाही. जर त्या देहाला नीट ठेवायचं आहे, त्या देहाकडून आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे आपल्याला, असं जर आपल्याला हवं आहे तर देहाची काळजी आपण घेतलीच पाहिजे. नुकतेच आपले मित्र गेले तेव्हा आपण पाहिलं होतं की तो देह आता पुन्हा नीट होणार नाही आहे, म्हणून जणू काही त्यांनी स्वतःलाच भगवंताला व्यक्त केली इच्छा की आता जर का असं होणार आहे तर आता भार नको भूमीला माझा, तर आता या देहातून मला मोकळं कर आणि पुन्हा मला स्वरूपाच्या ठिकाणी नाही असं आपण म्हणतो. त्यामुळे देवाची प्राप्ती होण्याचा देह हा मार्ग आहे, तर त्याला चांगलं ठेवलंच पाहिजे. त्याची हेळसांड आपल्याला करताच येणार नाही. म्हणून समर्थांनी सुद्धा आपल्याला देहाबद्दल सगळी काळजी घ्यायला सांगितलेली आहे. देह दुर्लभ असं म्हटलं आहे. मनुष्य देह मिळणं ही दुर्लभ गोष्ट आहे, इतकं सहज नाही आहे. अनेक जन्मांची पुण्याई आहे. असं म्हणतात की 50% पाप पुण्याचं हे झालं असेल तर आपल्याला नरदेह मिळतो. आणि आपण जर साधारणपणानं माणसांकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की माणसांमध्ये सुद्धा 50% नरदेह मिळाला आहे. मग बिचाऱ्यांना केराचं हे उचलावं का लागतं आहे, का रस्त्यावर भीक मागावी लागते. म्हणजे आपलं नक्कीच 70-80% पुण्य आहे. अगदी खात्रीच बाळगा मनाशी की आपण काही 50% नक्कीच नाही, कारण 50% नरदेह मिळतो. पण नरदेह जर अशा पद्धतीनं मिळालेला असेल तर आपल्याला चांगलाच मिळाला आहे. म्हणून देह दुर्लभ आहे आणि तो आपल्याला मिळाला आहे. त्या देहाकडून आपल्याला या आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची. काय झालं आपलं सुद्धा योगी अरविंद म्हणायचे की सारखं जगन मिथ्या, जे दृश्य आहे ते नष्ट आहे असं म्हणून आपण थोडीशी याकडे दुर्लक्ष केलं की काय सगळं जे दृश्य जग आहे ते मिथ्या आहे. या दृष्टम तद्द नष्टम, जे नष्ट होणार आहे जे दृश्य आहे ते काही विचारात घ्यायचं नाही असं सांगितलेलं आहे. पण तसं नाही आहे. नरदेह मिळालेला आहे, चांगला नरदेह मिळालेला आहे. खरोखरच भगवंतानी आपल्याला योगक्षेम महाम्यम जो शब्द दिला आहे त्याप्रमाणे पाळला आहे. आपला भगवंत योगक्षेम करतो आहे. घर बसल्या दर महिना येते हो बँकेची पेन्शन मिळाल्याची ऑर्डर, याचा अर्थ घेतलेला काळजी काय आपल्याला कमी केलं आहे भगवंतानी. उदंड आपल्याला सौख्य दिलेलं आहे. आता ते सगळं मान्यवर आहे. इतरांशी तुलना केली की आपण किती आनंदात किती सुखात आहोत हे आपल्याला कळतं. मग असं जर सगळं भगवंतानी दिलं आहे तर आपण नको का त्याचा विचार करायला. म्हणून आपल्याला जगन्मिथाने छान उदाहरण देतात रांगोळीचं. घरातली स्त्री रांगोळी काढते, दुसऱ्या दिवशी ते स्वतःच्याच हाताने पुसते, पुन्हा काढते. तसं आहे की आपण या देहाचा विचार असा करायचा की देह जरी नाशिवंत असला तरी त्या देहाकडून आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची. भगवंत आपल्याला कळून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला करायलाच पाहिजे. देह म्हणजे जणू काही ह्या आत्म्याला
एका अर्थानं ईश्वर चिंतन म्हणजे आत्म्याचं चिंतन करण्यासाठी या देहाची योजना केलेली आहे असं आपण विचार करायचा आहे. आणि सगळ्या संतांनी आपल्याला हा विचार सांगितला. त्यांनी सुद्धा तुमच्या आमच्यासारखा संसार केलाच की आपण संसाराचं एक कारण पुढे करतो. काय होतं, हा निर्गुण निराकार भगवंत आम्हाला का कळत नाही? अहो वेळ कुठे मिळतोय? सगळ्या प्रपंचात वेळ जातोय. संतांनी नाही का केला? प्रपंच केला की, पण तरी देखील त्यांना हे जमलं तर आपल्याला का जमायला नको असा विचार मनात आणला पाहिजे. संतांनी जसं म्हणजे त्याला फक्त आपण मागच्या वेळेस पाहिलं आहे की फक्त अनुसंधान ठेवलं की पुरणार आहे. करायचे तर आपल्या हाताने प्रपंचातलीच कामं, जायचंच आहे कामावर, नोकरी करायचीच आहे, घरातली कामं करायचीच आहेत, मुलाबाळांची जी काही आपली कर्तव्य कर्म आहेत ती सगळी करायची आहेत. फक्त अनुसंधान ते ठेवायचं आहे. महाराजांची सारखी आठवण होते, कारण गोंदवलेकर महाराज इतकी चपकल उदाहरणं देतात ना की आपल्याला ते पटतं की एका आजीला कंटाळा आला तर किती आयुष्यभर आपला संसार केला, आता मुलांची नातवंडांसाठी सगळं करायचं संपतच आहे हो म्हणाले. इतकी वर्ष आमचं केलं, आता मुलं सुद्धा कामावर जातात, नातवंडांचं करायचं, शाळेत पोचव, क्लासला पोचव, सारखं आपलं तेच. कशा या लहान गाड्यात बाहेर कसं पडणार? महाराजांनी सांगितलं की ठीक आहे ना, त्याच्यातच कृष्ण बघा, उपासनाच करायची आहे तर त्याच्यातच भगवान कृष्णाला आंघोळ घालते, कृष्णाला जेवू घालते असं पहा ना. म्हणजे आपोआप अनुसंधान करायचे तेच कामं, कामं काही वेगळी करायची नाही, सगळं करायचं आहे, पण ते करताना अनुसंधान भगवंताचं ठेवायचं असा विचार आपल्याला सांगतात. आणि हे करण्याच्या अंतिम टप्पा कोणता? तर आपल्याला आपलं स्वतःचं तिथे विसर्जन करता आलं पाहिजे. अनुसंधानात राहता राहता अहमचं विसर्जन आपल्याला करता आलं पाहिजे, म्हणजे आत्मनिवेदन. अहमचं विसर्जन करायचं म्हणजेच आत्मसमर्पण करायचं, म्हणजेच आत्मनिवेदन करायचं. तुकाराम महाराज म्हणाले, आपुले मरण पाहिले म्या डोळा, असं जमलं पाहिजे. आणि त्याला पुढे सुख सोहळा म्हटलंय. आपणच समर्पित व्हायचं आहे, देह टाकायचा आहे, म्हणजे आपले मरण पाहिले म्या डोळा, आणि तो सुख सोहळा असा आनंदाचा आपणच सोहळा उपभोगायचा अशा पद्धतीचं वर्णन केलं आहे. म्हणजे भक्तीमध्ये सुरुवातीला जरी द्वैत असलं तरी नंतर मात्र असं त्याचं विसर्जन आपल्याला करून अद्वैत साधता आलं पाहिजे. आपण असं पाहतोय की हे सगळं जग ईश्वरानं निर्माण केलेलं आहे. आता जर का ईश्वराने हे जगत निर्माण केलं आहे हे आपल्याला पक्क पटलं आहे, तर हे सगळं जगत म्हणजे ईश्वरच. आपली तर संस्कृती अशी आहे की आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला सगळीकडे ईश्वर आहे ते सहजपणाने शिकवलं आहे. आपण दगडाला देव मानणारी माणसं आहोत. आपण झाडाला, नदीला, गाईला, सगळ्या देवांच्या समोर असणारे सगळे प्राणी, दत्तगुरू म्हटले की लगेच कुत्रा शेजारी आहेच, अशा सगळ्यांना आपण देवच मानत आलो की. आपल्याला काही देव म्हणजे फक्त मूर्तीमधला देव असं नाही आहे, किंवा दशावतारातले देव एवढंच आपल्याला नाही आहे, राम आणि कृष्ण एवढेच देव आपल्याजवळ नाही आहेत की आपण आधी चंद्र सूर्याला देव मानला आहे, निसर्गामधल्या सगळ्या गोष्टींना आपण देव मानलेला आहे. त्यामुळे ईश्वराने हे जग निर्माण केलं आहे. तर या जगातल्या प्रत्येक गोष्टीत देव आहे. अगदी आपल्या आधीच्या पिढीपर्यंत घरामध्ये केरसुणी आली तर तिला साखर आणि हळद कुंकू लावण्याची पद्धत होती. आता मी होती असं म्हणते, आता पुढल्या पिढीमध्ये ती राहिलेली नाही आहे. परंतु घर स्वच्छ करण्याचं काम करणारी ही केरसुणी, पण तिलासुद्धा हळद कुंकू व्हायचं, तिला साखरेची चिमटी व्हायची, मग तिला कामाला लावायचं. ही जी काही आपली संस्कृती आहे, पाय लागला वस्तूला की नमस्कार करायचा. ते काही आपल्याला थँक्यू म्हणणार नाही आहे, पण तरी देखील नमस्कार करायचा, कारण त्यातही ईश्वर आहे. हो, म्हणजे आता गाडीमध्ये गर्दीत पाय लागतो, आपण लगेच सॉरी म्हणतो, मग ती आपल्याला काहीतरी असं घडतं. पण ते झालं माणसांची देवघेव. वस्तूंच्या बाबतीत काय, पाय लावा नाही तर उचलून ठेवा, त्यांचं काहीच म्हणणं नसतं. पण आपली संस्कृती अशी आहे की लगेच आपण नमस्कार करायला सांगतो, आपण करतो. मुलाबाळांना, आपल्या घरातल्या नातवंडांना शिकवतो, नमस्कार कर. आणि त्यांना हे पटवून द्यावं लागतं की त्यातही ईश्वर आहे. आपली नातवंड विचारतात, आपण कधी विचारलं नाही, पण नातवंड आजी नमस्कार झाला, हो, कारण त्यातही ईश्वर आहे. असं ज्या ईश्वराने हे सगळं जग निर्माण केलं आहे, ह्याचा अर्थ ह्या सगळ्या जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर आहे. आता आपण या सर्व दृश्य जगालाच प्रकृती म्हणतो, आणि तो जो ईश्वर आहे त्याला पुरुष म्हणतो. आता या दशकानंतर म्हणजे या 5व्या दशकापासून आपल्याला हळूहळू तत्त्वज्ञान शिकायचं. म्हणजे आज जसं तत्व झाडा, तत्व निवाडा हे शब्द सांगितले, तसं आता प्रकृती पुरुष इकडे जायचं आहे. सगळी जे काही दृश्य जग म्हणजे प्रकृती आहे, आणि जो आत्मतत्व आहे, ईश्वर आहे, ज्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे, तो पुरुष आहे.
असं पुरुष प्रकृती असं म्हटलं जायचं. एक मीराबाईच्या चरित्रात प्रसंग आहे. मीराबाईसारखी कृष्ण अनुसंधानात कृष्णाच्या असायची. तर वृंदावनामध्ये एका ब्रह्मचारी कृष्ण भक्तानी मंदिर बांधलं, सुंदर मंदिर बांधलं. आणि ब्रह्मचारी होता, त्यामुळे स्त्रियांना त्या मंदिरात येण्याची बंदी होती. स्त्रियांनी नाही यायचं त्या देवळामध्ये. आणि अगदी बाहेर रखवालदार उभा पण केलेला होता. पण एक दिवस असं झालं की ही मीरा कृष्ण नामामध्ये एवढी दंग होती की नाचत 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 ती केव्हा त्या मंदिरात आली त्या रखवालदाराच्या पण लक्षात आलं नाही. आणि ती मंदिरात आतपर्यंत गेली सुद्धा. आणि तो होता ब्रह्मचारी तिथे रागावला, भयंकर त्याला संताप आला. आणि तो म्हणाला, तुला माहीत नाही का तू इथे कशी काय आलीस? स्त्रियांना या देवळामध्ये याला बंदी आहे. आता मीराबाई आप पुरुष है असं त्याला विचारलं. बोले आप पुरुष है? मैंने तो ऐसा सुना था पुरुष एक ही है भगवंत, बाकी सब प्रकृति है. बाकी सब प्रकृति है, एक ही पुरुष है भगवंत, श्री कृष्ण एक ही पुरुष है. ऐसे मैंने सुना था, आप पुरुष है. ब्रह्मचारी समजायचं ते समजला, लोटांगण घातला मीरेला. तर आपल्याला कळावं एवढ्यासाठीच की दृश्य जगातल्या आता स्त्री पुरुष हा भिन्न भावच नाही. संतांच्या चरित्रामध्ये हा भावच नाही. कारण दृश्य जग जे आहे ते सगळं प्रकृती, आणि ज्यांनी हे निर्माण केलं तो पुरुष आहे. आता अशा पद्धतीनं आपण जर विचार केला तर सर्वसमर्पण म्हणजे काय ते आपल्याला कळेल. मधुरा भक्तीमध्ये पुरुष आणि प्रकृती या शब्दांचा विचार केला थोडा वेगळ्या अर्थाने होतो, परंतु तो पटकन कळतो. त्यामुळे रामकृष्ण परमहंसांनी मधुरा भक्तीमध्ये पुरुष म्हणजे पती आणि प्रकृती म्हणजे पत्नी असा विचार केला. तर पती पत्नी यांनी जसं एकरूप व्हायचं असतं तसं ह्या जगतामध्ये ईश्वर आणि भक्तांनी, पुरुष आणि प्रकृतीने एकरूप व्हायचं असतं. म्हणजे प्रकृतीनं पुरुषामध्ये विलीन व्हायचं, म्हणजे प्रकृतीनं ईश्वरामध्ये विलीन व्हायचं असा त्याचा अर्थ. आणखीन एका पद्धतीने जीवानं शिवात विलीन व्हायचं. जीव शिव पुरुष प्रकृती सगळे शब्द जरी वेगळे असले तरी अर्थ तोच आहे असं लक्षात येईल. आता हा सुद्धा सगळा काय आहे ना, मनाचा खेळ आहे, समजण्यासाठी आहे. प्रकृती पुरुष जीव शिव हे सगळं समजण्यापुरतं ठीक आहे, पण त्याच्या मागची खरी कल्पना काय तर विलीन होणं, म्हणजे पुन्हा एकच होणं. कळण्यासाठी आपण दोन भिन्न भाग पाहिले, जीव आणि शिव दोन शब्द वेगळे पाहिले, पुरुष प्रकृती शब्द वेगळे पाहिले. पण आपल्याला समर्पित व्हायचं आहे, विलीन व्हायचं आहे, त्या भगवंतामध्ये मिसळून जायचं आहे, म्हणजे एकच राहणार आहे. तर पुन्हा हे सगळं समजण्यापुरतं आहे. जीव शिव प्रकृती पुरुष हे फक्त कल्पना आहेत. विलीन होणं म्हणजे दोन न राहणंच, एकच होऊन जाणं. मग एकच होऊन जाणं आणि मग शिल्लक काय उरतं? सच्चेत आनंद, समाधान, शांती हे मिळण्यासाठी हे असं एकरूप व्हायला जायचं. तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये आपल्याला वेगळ्या अर्थाने म्हणतात तत्त्वमसी असं म्हणतात. तत्त्वमसी एकच आहे, ते तूच आहेस. त्यामुळे आता दोन शिल्लकच राहणार नाही असा विचार करायचा. आणि हीच गोष्ट आपल्याला याच्यामध्ये सांगतात, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. समर्थमानाच्या श्लोकात म्हणतात, सोपं सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलेलं आहे तेच दासबोधामध्ये सांगितलेलं आहे, फक्त 400 वर्ष मध्ये गेल्यामुळे सोपं झालेलं आहे. आता पुन्हा 400 वर्ष गेल्यामुळे आता आपल्याला तेही थोडं जड वाटतं, म्हणून आणखीन पुन्हा आपल्याला सोपं करून सांगावं लागतं. तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं समर्थ आपल्याला सांगतात. समर्थांनी आणखीन एक छान केलं आहे, ते म्हणतात की आता हे कळण्यासाठी देहबुद्धी ही आत्मबुद्धी करावी. काय होतं, दोन मानावं लागतं. गणितात असताना एक्स मानावा लागतो आणि मग नंतर एकची किंमत कळली की तो एक सोडून द्यायचा, पण मानावा लागतो. तसं आत्मबुद्धी कळण्यासाठी देह मानावा लागतो. म्हणजे एक काटा पायामध्ये गेला तर दुसऱ्या काट्यांनी पहिला काटा काढावा लागतो, मग दोन्ही टाकून द्यायचे, मग काहीच ठेवायचं नाही. त्यामुळे आत्ता आत्मबुद्धी कळण्यासाठी देहाचा उपयोग करायचा, पण एक क्षण असा येईल विलीन होऊन गेल्यावर दोन्ही टाकून द्यायचं, काही शिल्लकच नाही राहणार. देहबुद्धी पण ठेवायची नाही, आत्मबुद्धी पण नाही. आता ईश्वर एक ईश्वर, बाकी कोणी नाहीच. अशा प्रकारचा विचार आपल्याला ही संत मंडळी छोट्या छोट्या गोष्टीतून सांगायचं आहे. स्वरूप साक्षात्कार, सच्चित आनंद स्वरूप, आपलं खरं स्वरूप हे कळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी. निरनिराळ्या मंडळींनी त्याला शब्द वेगळे वापरले.
म्हणजे आता मी म्हटलं तसं सच्चित आनंद स्वरूपाला भगवान महावीरांनी चैतन्य असा शब्द वापरला. बुद्धांनी त्याला शून्य असं म्हटलं. उपनिषदामध्ये त्याला ब्रह्म म्हटलं. वेदांमध्ये त्याला ओम एकाक्षर मंत्र म्हणून ओम म्हटलं. येशू ख्रिस्तांनी नो दायसेल्फ असं म्हटलं. महम्मदांनी अनीन म्हटलं. सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितले, शब्द वेगवेगळे म्हटले. आपण जसं आपल्या घरातल्या लहान मुलाला प्रेमाने किती किती नावाने हाका मारतो, त्याचं ठेवलेलं नाव वेगळं असतं, पण त्या नावाखेरीज आपण किती म्हणतो. तसं एकच एक ईश्वर, पण अनंत नावाने प्रत्येक संप्रदायाने प्रत्येक संतांनी आपल्याला वेगवेगळं नाव या एकाच गोष्टीसाठी दिलं आहे. एकूण काय तर हे अंतिम सत्याची जी काही अनुभूती आपल्याला घ्यायची आहे, ती अनुभूती घेण्यासाठी खरं तर सगळेच धर्म सगळेच संप्रदाय तेच सांगतायत. म्हटला तर विचार प्रवाह सगळा एकाच तत्वाचा उद्घोष करतो आहे, पण आपण ते माणसं सांप्रदायिक झाली, माणसं वेगवेगळ्या धर्माला माझाच धर्म कसा श्रेष्ठ असं म्हणू लागले, म्हणून या सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यातली श्रेयाची आवश्यकता नाही. आत्मनिवेदन म्हणजे या नवविधा भक्तीचं एका अर्थाने गोड फळ आहे. ह्या सगळ्या भक्ती करता करताच समर्पित व्हायचं आहे. या आधीच्या सगळ्या हव्यातच, पण ते शेवटची ही जी ही आत्मनिवेदन आहे ते एक छानपैकी गोड फळ आहे. ते मिळण्यासाठी हा सगळा भाग करावा लागतोच आहे. आता आपल्याजवळ जे काही आहे, म्हणजे आता पहिलं आपला देह आहे, मन बुद्धी पंचप्राण सगळी इंद्रिय, हे सगळं आपल्याजवळ आहे. हे सगळं आपल्याला अर्पण करायचं आहे. आपण पटकन म्हटलं की देह अर्पण करून टाकायचा, पण देह अर्पण करायचा तर त्या देहाबरोबर मनाला बुद्धीला इंद्रियांना जे जे त्या प्रत्येकाजवळ प्रत्येकाची वेगळी शक्ती आहे ना, त्या सगळ्याला मिळून आपण देह म्हणतो. तर या देहाला करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहंकाराला अर्पण करून टाकायचं. असं सगळ्या देहामध्ये आलेल्या सगळ्या गोष्टी आहे. भगवद्गीतेमध्ये 12वा अध्याय जो भक्तीचा आहे, याच्यामध्ये भगवंत असं म्हणतो की येतु सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्पराः अनन्य नैव योगेन मां ध्यायन्त उपासते. आता ह्या भक्तीच्या संदर्भामध्ये भगवंतांनी अगदी हीच गोष्ट सांगितली की तू प्रत्येक जे कर्म करशील ते ईश्वरार्पण बुद्धीनं कर. म्हणजे आत्ता जे मी म्हटलं की देहाबरोबर मन बुद्धी इंद्रिय ही सगळी समर्पित करायची. याचा अर्थच असा आहे की आपण करत असलेलं प्रत्येक कर्म हे ईश्वर समर्पित करायचं, ईश्वराला अर्पण करून करायचं. यालाच म्हणायचं आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे काही वेगळं हे नाही आहे. आता ह्याची सगळी अंतर्यामी आपल्या ओळख व्हायला हवी. हे सगळं आपल्याला शब्दांच्या माध्यमातून पटलं. सर्वश्रेष्ठ भक्ती हिला म्हणतात हेही आपल्याला पटलं. पंचभूतांमध्ये भगवान समर्थांनी 24 आणि 25 अशा 2 ओव्यांमध्ये आपल्याला थोडी दृष्टांत देऊन हे सांगितलं आहे की पंचभूतांमध्ये जसं आकाश, पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहाभूत, यातलं जसं आकाश म्हणजे शून्य पोकळीच आहे, बाकी सगळं आपल्याला दिसतं, तसं पंचमहाभूतांमध्ये आकाश, तसा सकळ देवांमध्ये जगदीश म्हणजे ज्यांनी हे जग निर्माण केलं तो. तसं नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नववी. पंचमहाभूतांमध्ये जसं आकाश आहे, ईश्वरामध्ये जसा जगदीश आहे, तसं या नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदन ही भक्ती आहे. पुढे म्हणतात नववी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्ममरण. आत्मनिवेदन भक्ती कळली नाही तर जन्ममृत्यूतून सुटका नाही, पण एकदा हे आत्मसमर्पण कळलं तर आपल्याला जन्ममृत्यूतून सुटका आहे. हे वचन सत्य प्रमाण अगदी खरं मानायचं. समर्थ बऱ्याचदा दासबोधामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला येईल की ते स्वतःच्या प्रतितीचं प्रचितीचं अनुभवाचं सांगतात, म्हणजे शपथ घेऊन सांगतात की मी हा अनुभव घेतला असं वरती म्हणतात. तसं इथे पण हे वचन सत्य प्रमाण, हे मी म्हणतोय हे खरं माना, अन्यथा नव्हे, दुसरा मार्ग नाही. अन्यथा नव्हे म्हणजे अन्य मार्ग नाही, हाच मार्ग, सर्व समर्पण होणं हाच मार्ग आहे. आता याच समासामध्ये आपल्याला अजून एक पुढल्या विषयाचा परिचय समर्थाने करून दिला आहे आणि समर्थ थांबले की 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. या पहिल्या ज्या 3 मुक्ती आहेत, या 3 मुक्ती नाशिवंत आहेत आणि चौथी जी मुक्ती आहे ती मात्र कायमस्वरूपी आहे. कोणत्या आहेत ह्या तर सलोकता. आपल्याला आता ईश्वराशी समर्पित व्हायचं, मग मुक्ती मिळवायची. आपण पाहिलं की नवविधा भक्तीतल्या या आत्मनिवेदनानंतर आपल्याला मुक्ती मिळणार, जन्ममृत्यू नाही. मग मुक्ती मिळणार म्हणजे काय तर सलोकता समीपता आणि स्वरूपता ह्या ज्या 3 मुक्ती आहेत त्याचे अर्थ आपल्याला कळणार आहेत.
पुढल्या समासात कळणार आहे. ह्या 3 मुक्ती जर मिळाल्या तर ह्या 3 मुक्ती ह्या कायमस्वरूपी नाही आहेत. सलोकता म्हणजे वैकुंठाला गेला म्हणजे विष्णू लोकात गेला, तिथल्यानंतर कदाचित परत येईल. स्वर्गात गेलं तिथून परत येईल. सरूपता, समीपता म्हणजे भगवंताच्या जवळ काहीतरी छान असा जन्म मिळेल की महाराजांच्या तिथेच आपल्याला त्यांची सेवा करायला आपला जन्म होईल. अशी समीपता, भगवंताच्या जवळ जायला मिळेल. अशा अशा गोष्टी होतील मुक्ती मिळणं म्हणजे. पण एक सायोज्यता नावाची जी 4थी मुक्ती आहे ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि ती म्हणजे काय तर ती कायमस्वरूपी आहे, मग पुन्हा येणे नाही. अशा प्रकारच्या 4 मुक्तींचा अभ्यास आपल्याला पुढल्या समासात करायचा आहे. त्याची ओळख या समासात करून दिली आहे. आणि सर्व समर्पण म्हणजे आत्मनिवेदन हे या नवविधा भक्तीतलं एक फळ, गोड फळ आपल्याला या समासामध्ये चाखायला मिळालेलं आहे. असा विचार करायचा. तुम्ही सगळेजण समास घरी जाऊन वाचत असाल तर तुम्हाला याचा आनंद आणखीन घेता येईल असं मला वाटतं. थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदाया माघडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो स्वदेश हित कथा नावडो तुझ्या समहियामुची तनुहि देश काळी. जय जय रघुवीर समर्थ.